लईच दमलास आज. पाणी देऊ का? नाही नको, कायच नको मला. म्हणजे काहीतरी पाहिजे. काय ठरवून आलायस बोल. हाय आता घटक चाचणीत बी पहिला नंबर काढला. कधी घेणारच सायकल? तुझ्या डोसक्यात अजून सायकलचं खूळ गेलंच नाही वाटतं. घेतलीच तर जाईल ना. लय शान आहेस. दिवाळीला घेऊया की सायकल? त्यावर वावर बी मोकळं होते. वाईस भात ऐकला म्हणजे त्या पैशात घेऊया एकदाची सायकल. अगं तवर माझी अर्धी शाळा संपत्या, मग पुन्हा सायकल घेऊन कुठं फिरवत बसू? अरे बाबा खरं आहे, पण पैसे कुठून आणू? हाय अगं कर की काहीतरी, घे की कोणाकडनं तरी उसनं. आपण का नाही परत फेडूया. कुणाकडनं घेऊ? हां, असं उसना पासना असलं म्हणजे बिनकामाचा जीवाला घोर आहे बाबा. मी आजवर 1 रुपया बी कुणाचा उसना घेतला नाही. एक भाकरी कमी केली पण कुणाचा 4-2 रुपये नको म्हणल्या. आणि आभ्या, अरे डाळपीठ संपलं की उसना घेऊन परत करता येते. पैसे कसं करायचं? आय अगं कर की काहीतरी. मी का नाही तो सलीम बाय का नाही सायकलवाला, त्याच्याकडे एक सायकल बघून आलोय. अगं असली भारी आहे ना, लय भारी आहे बघ. आता कुणाकडनं घेऊ पैसे? हा आता एकाकडे आहेत, तुझ्या बापानं दिलं होतं, पण तेच इथं नाहीत तर त्यांचं पैसे तरी कशाला घ्यायचं म्हणून राहिलं बघ. असं कसं? आता आप्पा आपलंच आहेत म्हणल्यावर त्यांचं पैसे बी आपलंच असणार की. आय मला सायकल घ्यायची बरं का, नाहीतर जा, मी मग जेवणारच नाही. काय झालं की मी जेवणार नाही? असू दे, घे पैसे. ते नाही आलं पोरांच्या कामाला, त्यांचं पैसे तरी येतील. पण आभ्या, त्यातला मला 1 रुपया बी नग. तुझं तू आण आणि तुझं तूच घे सायकल. मला त्या माणसाचं काय बी नग. अगं बर चालतंय, पण त्या माणसाचं नाव काय, तो राहतो कुठं ते तरी सांग. अरे त्याचं नाव मला बी आठवत नाही. दाद्या, वाईस इकडे ये जरा. नाही त्या कमीला तू ताटे डॉक्टराला की दाखवून घे. ते काय खायला पिणं झाले ग? आणि त्या सायकल घे ना म्हणून यो खायना प्यायना झालाय. याचं काय रोजच आहे. त्या कमीचं बघून घेतो. बरं दाद्या, तुझ्या बापानं करमायत कुणाला तरी पैसे दिलं होतं बघ उसनं. तुला माहित आहे ना? जा घेऊन ये एकदाच आणि घे बाबा याला सायकल. मी आलेच तर कमळीचं बघून. चहा बी करून ठेवलाय, घ्या. दाद्या, अरे सांग की, तुला माहित आहे ना कोणाकडे आहेत पैसे? अरे माहित आहे ताब्या, पण आता कशाला काढलेस? घेऊ की मागं पुढं? 3 वर्ष झाले दादा, अजून किस्त मागं पुढं. अरे बाबा घेऊयात, माहित आहे मला त्याचं घर. गेलो आपण बरं एकदा, जाऊ सुट्टीच्या दिवशी. सुट्टीच्या दिवशी? नाही दादा, उद्याच जायचं. बुडली तर बुडू दे 1 दिवस शाळा. काय मग तुला सायकल फिकल काहीच मिळणार नाही बरं का? ग बस. अनुपाशी राहिलास तरी काय फरक पडत नाही. आणि आब्या, तुला जर वाटत असेल ना तुझ्या पोरांनी रडू नये सायकलीसाठी, तर गप जाऊन शाळा शिक, कळलं का? बरं बाबा चालतंय. बघ पहिलं पैसा घेऊ आणि मग मी तसाच जातो शाळेला, पण उद्याच जायचं बरं का? ठीक आहे, घेऊ द्याच्या उद्या. तू घेऊन टाकच्या, आम्ही आलो कमळीकडे जाऊ. हा. दादा, मी का नाही सलीम बाईकडे एक लय भारी सायकल बघितला. असली भारी आहे का नाही, कुठं बी चालवा काहीच होत नाही त्याला. सायकल आली का नाही, रोज शाळेत गिरणीला, नाहीतर मग गुरांकडे का नाही त्याच्याकडे पण जाणार. अरे माझ्यापेक्षा जास्त पुस्तक ती मजा आहे की गिरण्या तीच लय होते.
एवढा बी लय खुशील बस बाहेर. अरे पण किती वेळ लागेल आपल्याला समजायला सांगा पोहोचू द्या ना. अभ्या हां हेच घर आहे बरं का बहुतेक. म्हणजे मला तरी हेच वाटतंय. मावशी शंकर तात्यांचं घर हेच ना? हो घेतो. दादा हे घर हेच घर आहे. चल. कुणी आहे का घरात? शंकर तात्या? कोण आहे? या की आत. हा बसा की. हा बसा. मावशी आम्ही वेखणवाडीतनं आलो होतो. ते आप्पा पवार आहेत ना त्यांच्या. आप्पा तुम्ही आप्पांचे पोर आहे होय? बया केवढी मोठी झालाय. आज इकडं कसं काय? ते वाईच काम होतं. आप्पांनी धाडले का? नाही म्हणजे आप्पा कुठे ते कुणालाच माहीत नाही. आप्पा सोडून गेलेत आम्हाला. आप्पा नाही नाही, आप्पा असं कवाच करणार नाहीत. म्हणजे तुम्ही ओळखत होता का आमच्या आप्पासनी? मीच काय, ह्या गावातली सगळी ओळखतात आप्पासनी. आप्पा इकडं आले म्हणजे सगळ्यांची विचारपूस करणार. म्हाताऱ्या माणसांचं दवा पाण्याचं बी बघणार. कुणाला काही लागल ती मदत करणार. आणि आमच्या यांच्या तर एकदम खसकेल दोस्त. लय केले त्यांनी आमच्यासाठी. खरं तर घरावर आज ही जी काही छप्पर आहे ना ती आप्पांमुळेच आहे. आमच्या ह्यांना जर कळलं ना आप्पांची पोरं आल्यात तर समजा काम सोडून पळत येतील. मी बी काय बोलत बसली. बरं तुम्ही बसा, मी ह्यासनी बोलवून आले. ते कुठं बाहेर गेलेत का? नाही, इथंच खालच्या वावरात आहेत. जाते की पटदिशी बोलवून आणते आणि मग जेवण करते. वशाट खाता ना तुम्ही दोघं? कोंबडी काही जमायची नाही, पण 4 कवटे टाकते पटदिशी. नाही मावशी म्हणजे खरंच भूक नाही. त्यांना भेटलो असतो, वाईच काम होतं ना. हो एवढं काही काम आहे, मला बी सांगा की. नाही नको, त्यासनीच सांगतो आणि त्यांना भेटून लगेच जातो. असं कसं? तुम्ही जर बिना खाता पिता गेला आणि आप्पांना कळलं तर काय म्हणतील बरं आप्पा आम्हासनी? काय म्हणतात? घरी आलं तर म्हणतात ना. येणार, कवा तरी नक्की येणार. आप्पा असं माणसं इसरणाऱ्यातलं नाही. बरं तुम्ही या त्यासनी बोलवून, तवर मी भात टाकते पटदिशी. अहो नाही मावशी, खरंच भूक नाही. अशी कशी भूक नाही? आता एवढा डोंगर चढून उतरून आला आणि भूक नाही वे? एक काम करा, वाईट 4 घास खावा. खरं तर आमच्या पोटापाण्याचं आज जी काही नीट आहे ना ते आप्पांमुळेच आहे. गावात कुणाला बी विचारा, आप्पा म्हणजे प्रत्येकाच्या घरातला माणूस आहे. आप्पांनी लई केले गावासाठी. नाहीतर आम्ही अशी फिरतीवरची माणसं. कोण उभं करतंय आम्हाला? आप्पा म्हणजे देव माणूस आहे. मावशी येतो आम्ही, खरंच भूक नाही. आमच्या घरातलं खायचं नाही असं काय आहे का? तसं असेल तर सांगा, वाईट नाही वाटायचं मला. मावशी अहो बर, काय असेल पाठीत ते वाडा. नाही नको, मी पटदिशी करते की ताजं. नाही मग निघतो आम्ही. बरं थांबा, पण रात्रीचा भात आहे, कालवण नाही. चटणी बरं वाढू का? हा चालतंय की, तसं तर लय भारी लागतं बघा. द्या.
बस बस मावशी. तात्या काय रे बरं. तात्या तात्या नमस्कार. नमस्कार. विखंडवाडीतनं आलो होतो. आप्पा पवार आहेत ना, त्यांचा आम्ही मुलं. म्हणजे तुम्ही आप्पाची पोरं होय. तू थोरला दाद्या आणि तू आभ्या आहे का नाही. अरे किती पटापटा मोठी झाला रे पोराव तुम्ही. आप्पा नाही आलं, त्यांची काही खबर बात बी नाही. अरे कितीदा निरोप धाडलं त्यांना, काही कळवली बी नाही त्यांनी. आम्हाला बी कवाच काही कळवलं नाही. त्यांचा इशे नको इथं. आब्याला सायकल घ्यायची होती म्हणून आलो होतो. ते आप्पांनी जे तुम्हाला पैसे दिलं होतं ना, म्हटलं ते माघारी घ्यावं. पायचंच कमी पडत होतं. पोराव तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. नाही म्हणजे आपाचा इशे बी नको म्हणताय आणि त्यांनी दिलेलं पैसे बी मागताय, ते काही समजलं नाही मला. ऐका, तुम्ही आपलं ते पैसे द्या म्हणजे आम्ही निघायला. बरं पैसे द्यायला काही हरकत नाही. पण दाद्या, पण आपण ज्या वावरात उभा आहे हे वावर सोडवायला आपण 10,000 रुपये दिलं होतं मला. त्यांच्याकडे बी तेवढंच होतं म्हण. समद दिलं आणि गेला. वावर सोडवलं पण गरिबीची साडेसाती काही सुटली नाही. आता एक वावर कसतोय आणि कसा बसा संसार चालवतोय. रोख पैसे कुठून येणार. आणि घरातलं धनधान्य एकावं म्हणलं तर खायलाच पुरं ना, तर हे कसं. म्हणजे तात्या आत्ता खरंच पैसे नाहीत होय. नाही नाही, असं कसं. असं मोकळ्या हाताने जाऊ दिल होय मी तुम्हाला. अरे पोरावो, तुमच्या आप्पाचं लय उपकार आहेत माझ्यावर. माझ्या वाईट काळात आप्पा कामाला आल्यात आणि आता तुम्हाला गरज आहे म्हणल्यावर तुम्हाला मोकळ्या हाताने जाऊ दिल होय. तुम्ही एक काम करा, आज रातच्याला इथं राहा आणि उद्या सकाळच्याला पैसे घेऊनच जा. एका रात्रीत कुठून उभं करणार एवढं पैसे. त्याची नका काळजी करू तुम्ही, मी करतो ना काय बी. नाही काका, आधी पैसे कसं गोळा करणार आहे ते सांगा, मगच आम्ही थांबतो. आभ्या, तर मी काय करणार आहे. आपण जे वावर वाचवलं तेच गहाण ठेवून पैसे आणणार. नाहीतरी आम्हा ते घसणे कितीच लागतंय आणि कार्ट बी कवा भाव साळत जाते. का म्हणजे त्याला आवडत नाही का शाळेत जायला. तर अरे साळची लय आवड आहे त्याला. गोराकडे आलं ना तरी अभ्यासाचं घेऊनच येतंय संग. लय अभ्यास करतंय, हुशारी पोरग एक नंबरचं. पण शाळा लांब आहे इथून. चालत जायचं म्हणलं तर जाता येत नाही. आपण घे ना एका पायाने. नाही म्हणजे एसटीने जाता येतं, पण पासाला पैसे कुठनं आणणार. तसं एखाद्या महिन्यात जातं पोरग पास काढल्यावर चालत, पण सारखं नाही ना पास काढता येत. मग घरनंच अभ्यास करते पोरग. आता हे वावर गेलं
तर ते तरी काय करणार? धाडतो का आम्हाला कुठं तरी? अहो नाही काका, असं करू नका. त्याची शाळा नका बंद करू. त्याला काय होतंय? मी आधीपासूनच म्हणत होतो, पण हे पोरगं ऐकत नव्हतं म्हणून राहिले. आता हे वावर गेलं तर काय करेल घरी राहून? हाटीलात मस्की बारकांडी पोरं कामं करते. तात्या मुलाचं नाव काय? श्रेयस. श्रेयस. अरे चल की पटापटा. तात्या पाया पडतो तुमच्या. अरे पोराला असलं काय करायला लावू नका. आणि खरंच काही नको तुमच्याकडनं. काय बोलू नका. तुम्हाला आप्पांची शपथ आहे. अरे काय करतो परत तू? ठीक आहे. नको. तात्या पास काढ. शिकवा पोराला. येतो. अरे राव दे. दादा, मला वाटायचं फक्त आपणच गरीब आहे, पण इथं तर लागा आपल्यापेक्षा बी गरीब आहेत की माणसं. हे तर अडचण आहे ना अभ्या. आपण नेहमी आपल्यापेक्षा वरच्या माणसांकडेच बघतो, पण आपल्या खाली कोणी हे कवाच बघत नाही. त्यांच्याकडे काय आहे जे आपल्याकडं नाही हेच बघतो आपण, पण कवाच आपल्याकडे काय आहे जे त्यांच्याकडे नाही हे नाही बघत. म्हणजे बघ की, एकदा सायकलीवर बसलं माणूस की रस्त्यानं कोण चालतंय बघत बी नाही आपण. बरोबर आहे दादा, पण त्या पोराचं कसं र, रोज उन्हात अनात रानात काम करता येते. आम्हासनी वाटायचं शाळेत जायसाठी आम्ही जेवढं कष्ट करतोय बघ, पण ती तर आमच्यापेक्षा जास्त करते की. शाळेची फी भरायला पैसे नाहीत म्हणून 3 महिन्यातनं एकदा काव तरी जाता येते शाळेत, पण तरी बी अभ्यास पूर्ण करते. त्याला असं कोण मोठं शिकवायला नाही, नाहीतर कांबळे सरांगत असं मदत करायला बी नाही. मग असं वाटतंय आमचंच किस्त भारी आहे दादा. पण दादा, तू त्यांच्याकडनं पैसे घेतले नाहीस का नाही, हे लय भारी केलंच लागा. नाहीतर मी जेव्हा जेव्हा शाळेत जायला सायकलीवर बसलो असतं का नाही, तेव्हा त्या सायकलीमुळं शाळेत न जाणारं पोरगं आठवलं असतं लागा मला. खरं आहे अभ्या, पण ह्या सगळ्यात अजून एक गोष्ट कळली बघ. तुझा बाप वाईट माणूस नव्हता. त्यांनी बिलही केलं माझ्यासाठी. फक्त आईला सोडून गेल्यामुळं माझ्या मनात उतरलं.
आपला माणूस कोण होता हे त्यानं लोकांनी केलेल्या मदतीवरनं कळतंय मला. ज्याला आपण माणूस बी म्हणत नाही त्याला ही माणसं देव मानतात. हो दाद्या, पण दाद्या आपलं आप्पा एवढं चांगलं होतं तर त्यासनी कवा तुझी माझी आपल्या आईची कवा काळजी नसेल वाटली का रे? का ना आलं ते आपल्या गावाला परत? ते आप्पासनी त्या देवालाच ठाऊक. पण आब्या यापुढे ठरवलं आप्पांबद्दल काहीच वाईट बोलायचं ना. कोण बोलत असेल ना तर ऐकून बी घ्यायचं नाही. होय दादा, मी बी का नाही कवाच आपल्या आप्पासनी काहीच वाईट बोलणार नाही बघ. पण दादा तू त्यासनी पैसे दिलंस का नाही हे भारी केलंस बघ. नका तू बी आपल्या आप्पांकडेच निघालास की. काय नको माझं कौतिक. आणि तुझ्या सायकलीचं काय? आता सायकलीचं काय बघू पुढचं पुढं. चल. आय आलाच वेळ. आणलं का पैसे? नाही, उलट दाद्यानंच त्यासने दिला अजून. एवढंच पैसे आहेत तर त्याला सायकल घेऊन दे की एखादी. अगं आहे तसं नाही. ते दीपीच्या वटीत नारळ ठेवायला जे साठवलं होतं ना त्यातलं देऊन आलो. ते बी देऊन आला होय सगळं? सगळं नाही, सगळं कुठलं देतं. आपला कडबा गेलेला, आपल्या दुधाचं पैसं, कुणाचं खात भरलेलं होतंच की पैसं. आता लगीन आले म्हणून, नाहीतर आब्याला बी सायकलच द्यायची मनात होतं माझ्या. नाही दादा, हार नको आहे मला सायकल. मी जात जाईन चालत. का? काल पावतर तर सायकल शिवाय शाळेत जाणार नाही म्हणत होतास. आता पुढे आमसने जमलं नाही घेऊन द्यायला आणि तुझी 10वीच झाली तर केव्हा चालवशील सायकल? हाय अगं मला शाळेत तरी जायला भेटतंय, चालत का असं ना. त्या शंकर तात्याच्या पोराकडं शाळेत जायला पासाला पैसे नाहीत म्हणून ते कितीतरी दिवस झालं शाळेत गेला नाही. म्हणून मग दाद्याने दिलं त्यासने पैसे. आणि ते शाळेत जायला एवढं करतंय आणि मग मी हे एवढं बी नाही करू शकत वय. हा नाही असं बी आम्ही शाळेत चौघं जात असतोय. मग आता एका सायकलीवर चौघं कसं बसणार? नाहीतर मी एकटा सायकलीवरनं गेलो का नाही तर ते अजून पोरं परत म्हणणार हे आपल्यातला नाही म्हणून. आहे का नाही दादा? खरं आहे बघ तुझं. आणि शाळेत जायची मजा ना सायकलीपेक्षा चालत जाण्यातच आहे. आणि तू सायकलवाला आणि ती चालणारी झाली की तुमच्या विचारात बी फरक पडणारच की. पण मी नाही पडून देणार दादा. हा नाही, कितीतरी पोरं सायकलीशिवाय बी शाळा शिकतातच की. दाद्या, काल पावतर सायकल शिवाय काय खरं नाही म्हणणारा आबा एवढा कसं बदललाय? अगं शंकर तात्यांच्या घरातली परिस्थिती बघितली त्यांना आणि त्यामुळं मग ती बदल झालाय. पण वय मलाही कळत नाही. तुला माहीत होती ना तात्यांच्या घरातली परिस्थिती, तरी बी धाडलेस होय आम्हाला त्यांच्या घरी. म्हणूनच धाडलं. दाद्या, आब्याला कळायला पाहिजे बघ बाहेरची माणसं कशी जागतात आणि तो कशासाठी अडून बसलाय. पण जाऊ दे, काय का होईना, पण त्याच्या डोसक्यातनं ते सायकलीचं खोळ तरी गेलं. जाईल कसं? सायकल आल्यावर अजून येईल म्हण. वय बघ. म्हणजे अगं पण आता तू नाही म्हणतोय ना. अरे दाद्या, आब्यानं आज पावतर काहीच मागितलं नाही बघ सायकल सोडून. घेऊन देऊया की त्याला? देऊया की, पण कशी? पैसे
5,000 शिल्लक राहिल्यात. कुणाची नड असेल तर सांगा. माझी नड आहे, मला सगळंच लागतेल. ही माघारी पैसे देत नाही ना, त्याला काय म्हणून पैसे देते का? कसं काय माघारी द्यायचं? नवऱ्याचं माहीत आहे ना, घरात दमडी देत नाही. पोरगी 10वीला आहे, तिच्या वह्या पुस्तकाचं बघायला लागते. अगं होय, आम्ही कुठं काय म्हणलो या. अगं तुझी नड असली तर तसं कोणीच काय म्हणणार नाही, पण तुझा व्यवहार बी तसा चांगला नाही. हा अगं मागचं 2,000 रुपये देणं अजून बाकी आहे ती. अगं चांगली वसुली झाली असती हा तर चांगली वाटणी नसते का तुला मिळाली. ह्यावेळची नड काढा. सासूचं वर्ष श्राद्ध आहे, घरी पै पाहुणे पण यायचे. हे बघ, माझी बी नड आहे, काय बी केलं तर मी कानातलं घेणारच आहे. पण हे बघ, माझं पैसे मी सगळं टायमिंगला दिलेलं आहे तर बघ. हां पण अय अध्यक्ष, अहो तुम्ही सांगा की जरा, नाहीतर उगाच भांडणाचं मूळ नका माझ्या मागं. हे बघा रेशमाची आई, ह्या बारीनं राहू द्या, तुम्ही पुढच्या महिन्यात उचला. आणि आशाबाई तुमचं बी राहू द्या, नवीन कुणाला तरी घेऊ द्यात. नाहीतर घेते की मी, माझी मी मशीन बिघडल्या आणते की दुरुस्त करून. पल्लूचाई, मी काय म्हणते, माझी वाईच नड होती. आभेलाही दिवस झाले सायकल घ्यायची म्हणतोय, आणि माझ्याच्यानं काही साठवणं होय नाही पैसे. आणि काहीतरी येतच बघा मध्ये पैसे साठले तरी. ह्या बारीनं मला द्या, मी भरते हळूहळू परत. आता बाया पहिल्यांदा मागायला लागल्यास म्हटल्यावर नाही कोण म्हणत नाही. 5च्या 5 देती, पण हप्ता कसं फेडणार आहे? नाही ना ग, 5 ना ग, 3च द्या. बाकीचं 2 द्या की राहिलेलं कुणाला बी. कसं आहे, सगळेच जर दिलं तर परत माझ्याकडनं खर्च होतील, आणि परत कसं भरायचं. चालतंय मग, आब्याच्या आईला 3, आशाबाईला 1 आणि मला 1, म्हणजे कसं कुणाला वाईट वाटाय ना ग. चालतंय का? आणि माझं ह्यांची लईच नड आहे तर मग थांबते मी, त्यांनाच द्या. काय न ग, तुला म्हणले ना तू घे, तू पहिल्यांदा मागितलेस. हिला काही नेट जातंय मागायला. पल्ले तू ह्या दोघी आणि आपल्या नावावर पैसे लिहू, आणि बाया तू त्यावर हप्ता तरी फेड. धर. हाय अगं मध्ये ऐक्या करण्या समधी गेली असतील शाळेत. अगं मला लय उशीर होतोय, परत उशीर झाला का नाही ती सर लय मारतात बरं का. अरे एक वस्तू घेतली की मग जा की शाळेत. हा बाकीचं राहिलेलं आम्ही घेऊन येतो. काय वस्तू घ्यायच्या? अरे दादा आता तुम्ही दोघं आहे की, माझी काय गरज आहे? अरे आईला एक तुझ्यासाठी गोष्ट घ्यायची, ती घेतली की खरंच लगेच जा. काय गोष्ट? बरं सांग पडलीस काय घ्यायचंय? ती बघ पलीकडे. पलीकडं? दादा मी बघायला चुकलोय का तू चुकीत सांगितलंयस? अरे तू बघायला बी चुकला नाहीस आणि आम्ही सांगायला बी चुकलो नाही. तुला घ्यायची पण इकडे बघ, बघ ही बघ, बघ आहे इकडे बघ. ही नवीन आणि स्वस्त बे, ही जुनी आहे का नाही? ही जुनी बी भारी आहे, ही घ्यायची का? बघ ही बघ. आय बघ ही सायकल आहे का नाही, मला लय आवडलेली बघ. अगं रंग बघ की कसला भारी आहे, मी नेहमी हीच बघायचो बघ. दादा ही घे. अबे थांब. नमस्ते. डोंगरातनं चालायला अशी मजबूत दाखवा की. ही बघा की त्याला आवडलेली, म्हणजे एकदम रफ आणि टप, कशी बी वापरा. कितीला आहे? ही 2200 पोतर येईल. आय अगं ही पण काय वाईट नाही सायकल. पण ती जुनी का? ती 1200ची आणि त्याच्या अलीकडची 3500ची आणि ही 4000ची आहे बघा. त्यानं हीच द्या 2200 वाली. अगं आहे पण नवीन. अरे अबे किती दिवस जुन्याच वस्तू वापरणार? हा दप्तरापासून कपड्यापावतर सगळं दाद्याच वापरत आलंस की. आता तुझी नवी सायकल दाद्याला वापरू दे. दादा ये. पारशील बाबा, सोड जरा. बहुत अच्छी है भाई.
चांगली आहे ना? चांगली बघ. हीच द्या. भविष्य पुत्र येईल. काय सलीम भाई, व्यवस्थित व्यवहार करा की. रुपयावर तासभर सायकल न्यायचो फिरवायला तुमच्याकडनं. बरोबर करा. चल. नहीं तो 100-200 कम कर देता हूँ. 2000 में देता हूँ. नाम बताओ. अभिजित पवार. अभिजीत पवार. अभ्या आता जा शाळेत घेऊन आणि दाखवू सगळ्यासनी. आम्ही तोवर भाजीपाला घेऊन येतो. आता तुम्ही भाजीपाला घेऊन जाणार आहे तेव्हा काय डोसक्यावर नाही येणार आहे? अगं आता आपल्याकडे सायकल आहे, तुम्ही जावा सायकल घेऊन, मी जातो चालत. अरे अभ्या तू बस सायकल येऊ. तुला सोडतो शाळेत. आय तू त्या वाडापाशी येऊन थांबा. चालतंय. आय जातो. रोज आके देखता था तुम्हारा लड़का साइकिल, आज खुद की साइकिल पे बैठ के गए. उसका सपना पूरा किया बहन तुमने. वाह.